मीरा ऐक ना, आता फक्त तूच मला समजून घेऊ शकतेस. मीरा ऐक, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. चल ना इथून जरा प्लीज, चल ना, बोल ना माझ्याशी. तुझा विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? थांब थांब थांब, मी सांगते तुला काय घडते. मी सांगते, थांब. काहीतरी करू नको ते, थांब. बर हे बघ, तुझा विश्वास बसत नाही ना माझ्यावर? हा, तिकडे कपाट आहे. हा, आता मी माझ्या जादूने कपाटाचं दार उघडून दाखवते. ठीक आहे? बघितलंस, माझी कुठलीच शक्ती मी वापरू शकत नाही. माझ्या सगळ्या शक्ती गेल्यात अगं. वेदा, काढा चित्र. आले. मीरा ऐकलंस ना तू? हे बघितलंस ना काय झालं ते आता? हा, चुकीच्या गोष्टी केल्यावर असंच होत असावं. शेवटी आपण जिंकूच मार्जरी. म्हणजे हे कार्य वाटतं तितकं सोपं नाही. मार्जरी, मला माहितीये ही सगळी नाती एवढी घट्ट आहेत की ती पूर्णपणे तुटायला थोडा वेळ लागेल. पण मला माहितीये की हा कालमुखमणी पूर्णपणे लवकरच चमकणार आहे. कारण ती वेळ जवळ आली आहे. मीरा काय बोलतीयस तू? आता ह्या क्षणी तरी फक्त स्वतःचा विचार करू नकोस. राग आला ना? बाबांना डॉक्टरांची गरज आहे असं जेव्हा कोणी बोलतं ना, मला सुद्धा असाच राग येतो. मीरा, तू परत तेच बोलतीयस. मी काय म्हणते हे कळतंय का तुला? अगं, माझ्या सगळ्या शक्ती निघून गेल्या आहेत. याचा अर्थ काय होत असेल? कदाचित मला इथून निघून जावं लागणार असेल. कदाचित मला इथून मुक्ती मिळणार असेल. किंवा कोणीतरी माझ्या सगळ्या शक्ती बांधून ठेवल्या असतील. मला नाही माहिती याचा नेमका अर्थ काय होतो ते. या सगळ्याचा अर्थ कळतोय का तुला? हे चांगले संकेत नाहीये मीरा, हा वाईट संकेत आहे. हे आपल्या दोघींसाठी अतिशय वाईट आहे. बरं, आता घरात जे काही चालू आहे, विचित्र गोष्टी सुरू आहेत. मी इथे नसेल तर एकटी काय करणार आहेस याचा जरा तरी विचार केलायस तू?